नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कृषी मित्र दीपक देवडे पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, कळस कृषी प्रदर्शनामध्ये आलो होतो आणि इथं माझा क्लासमेट आणि माझा मित्र मला भेटलेला आहे. नेमकं त्याने एक युनिक प्रोडक्ट आणलं आणि मला वाटलं की त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढावा, कारण की आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की विषमुक्त शेती करा आणि आपल्या ताटापर्यंत येणारी ही विषमुक्त यासाठी तो सुद्धा काम करतोय आणि त्याने एकदम जबरदस्त असं प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. ते कुठलं आहे ते थोडक्यात आपण त्याच्यात भावून जाणून घेऊया. तुझं सुरुवातीला इंट्रोडक्शन दे आणि नंतर प्रोडक्ट सांग कुठलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव युवराज आणि कृषी बायोटेकच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना हेच सांगू शकतो की आपल्या शेतीमध्ये जी बेसिक गोष्ट आपण वापरतो ते म्हणजे आपलं शेणखत. आणि शेणखत भरायचं 90% शेतकरी जे असते किंवा 95% शेतकरी असते ते कच्चं शेणखत आपण वापरतो. कच्च्या शेणखतामुळे आपण आपली बुरशी वाढते, कीड वाढतात, निमेटोड्स वाढतात. इव्हन जे तणाचे जे बी आहे ते देखील कच्च्या शेणखतामुळे आपल्या शेतीमध्ये जातात, तर खूप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढते. तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझा हा आग्रह आहे, त्यांनी शेणखत जे आहे ते किमान शेणखत तरी करून वापरा, जेणेकरून जो काही आपण समस्या शेतीमध्ये वाढत आहोत ती समस्या जागेवर कमी होईल. आणि ज्या ठिकाणी तुम्ही 10 ट्रॉली कच्चं शेणखत टाकताय, ते 2 ट्रॉली जर तुम्ही कुजलेलं शेणखत टाकलं तर तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप जास्त फायदा आहे. फक्त यज्ञ काय आहे, यज्ञ एक आपलं बायोलॉजिकल मायक्रोबियल कल्चर आहे, ज्या माध्यमातून आपण एका महिन्यामध्ये शेणखत पूर्णपणे कुजवू शकतो. शेणखत कुजवण्याची प्रोसेस कशी मी तुम्हाला एका ट्रॉलीच्या हिशोबाने सांगतो. एका ट्रॉलीसाठी काय करायचं की 1 लिटर यज्ञ कल्चर, 2 किलो गुळ, 200 लिटर पाणी व 5 ते 10 किलो ताजं शेण असं द्रावण बनवून घ्यायचं. त्याला 2 दिवस भिजून द्यायचं. 2 दिवस भिजल्यानंतर जो काही आपला डेपो असेल त्याला जाड बांबूच्या साहाय्याने काही गोल घ्यायचे आणि हे द्रावण त्यामध्ये टाकून द्यायचं. एकदा तुम्ही द्रावण त्यामध्ये टाकून दिलं फक्त 21 दिवसामध्ये शेतकऱ्यांना अगदी गांडूळ खतासारखं मोकळं आणि भुसभुशीत शेणखत भेटेल. या शेणखताचं मी तुम्हाला सॅम्पल देखील दाखवणार आहे. आता या ठिकाणी शेणखत कशा पद्धतीने कुजतं याचं मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार. तर हे तुम्ही बघू शकता की जे शेणखत आहे, कोणी म्हणणार देखील नाही की हे शेणखत आहे. अगदी गांडूळ खतासारखं मोकळं भुसभुशीत शेणखत, पूर्णपणे कुजलेलं शेणखत या ठिकाणी तयार झालंय. त्यामुळे मी प्रत्येक शेतकरी मित्रांना हेच विनंती करतो की जे शेणखत आपण वापरणार आहात ते शेणखत आपण नक्कीच कुजून वापरा. माझ्या मित्र याच्या माध्यमातून जेवढे शेतकरी हे व्हिडिओ बघत असतील मी खरं तर त्याला धन्यवाद मानेल की त्याच्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि काही अडचण असल्यास तुम्ही दीपकला संपर्क करू शकता किंवा कृषी बायोटेकला ऑनलाईन पेजला फॉलो करू शकता किंवा संपर्क करू शकता. धन्यवाद.